सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय। नमस्कार मंडळी, विज्ञानम जनहिताय या आपल्या मालिकेला आज 6 महिने पूर्ण झाले आणि म्हणूनच आपण आपल्या या मालिकेतल्या आजवरच्या सगळ्या भागांचा एक मागोवा घेणार आहोत। अगदी 1 सप्टेंबर 2024 रोजी प्रसारित झालेल्या आपल्या मालिकेच्या पहिल्याच भागात आपण या मालिकेची ओळख करून दिली होती। जसं चांगल्या सुपीक शेतीतून चांगलं धान्य तयार होतं, तसंच या विज्ञानाधिष्ठितून समाजातून आपल्याला चांगले शास्त्रज्ञ निर्माण होतील। आपण विज्ञान शिकतो म्हणजे काय तर 20% मुलं पुढे 10वी नंतर विज्ञान घेतात, पण 100% लोक ही विज्ञानाचा वापर करत असतात आणि आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विविध प्रकारे विज्ञानावरती अवलंबून असतो। आणि त्यानंतर म्हणजे मालिकेच्या दुसऱ्या भागात आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असणारं जीवन म्हणजे पाणी, या पाण्याच्या सहजासहजी लक्षात न घेतल्या जाणाऱ्या गुणधर्मांविषयी आपण आपल्या प्रेक्षकांना माहिती दिली होती। आपल्या पृथ्वीचा 75% भाग हा पाण्याचा आहे, बरोबर। त्यामुळे पाणी हे महत्त्वाचं आहेच, ठरणारच आहे पाणी महत्त्वाचं, बरोबर। जीवजंतूंचा जन्म सुद्धा पाण्यातच। हो। आणि पाण्याची गंमत काय बघ, म्हणजे पाणी हे अत्यावश्यक जरी असलं तरी सुद्धा एखादी गोष्ट दीर्घकाळ टिकवायची असेल तर त्यामध्ये पाण्याचा लवलेश सुद्धा चालत नाही। हो आहे की नाही गंमत? उद्याच्या जगाचं तंत्रज्ञान म्हणून ओळखलं जाणारं कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान आजच आपल्या सगळ्यांच्या घराघरात पोहोचलंय। त्यामुळे या तंत्रज्ञानाची आजची परिस्थिती आणि उद्याची शक्यता या विषयावर आपण एक भाग प्रसारित केला होता आणि या भागात सहभागी झाले होते या विषयावरचे तज्ज्ञ आणि आपल्या या विज्ञानम जनहिताय मालिकेचे अनेक भागांचे लेखक प्राध्यापक मकरंद भोसले सर। इतकं बोलतो आहोत आपण हल्ली AI विषयी, पण काय काय आहे या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विश्वात? आम्ही दोघेही गाडीत असलो तरी आम्ही दोघेही गाडी न चालवता गाडी आपोआप जाणार म्हणे। माणूस कसा सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मग त्याच्यावर विचार करतो, यंत्र सुद्धा तेच करतात। मेरी झोपड़ी के बाद आज खुल जाएंगे राम आएंगे। कृत्रिम बुद्धिमत्ता कविता करू शकते, ती सुद्धा मराठीत। विज्ञान प्रसाराच्या अनेक माध्यमांपैकी कीर्तन हे सुद्धा एक माध्यम असू शकतं असं आपल्या कोणालाच वाटलं नसेल, पण हे सिद्ध करणारा एक विज्ञान कीर्तनाचा भाग आपण त्यापुढे सादर केला। हो, आणि या भागामध्ये प्राध्यापिका डॉक्टर उर्मिला फडके आणि त्यांच्या सहकलावंतांनी ग्रहणासारखा विषय कीर्तनातून अत्यंत रंजक पद्धतीने मांडला। भोवतालच्या निसर्गाचं आकलन म्हणजे ज्ञान आणि विचारपूर्वक मिळवलेलं ज्ञान म्हणजे विज्ञान। विज्ञानासारखा विषय कीर्तनातूनही मांडता येतो मंडळी। भावे भावे जनासी सांगावे। अंधश्रद्धा बाजूला ठेवा, विज्ञानाची कास धरा जे सत्यावर आधारलेलं आहे। व्यर्थ नहा नरदेह मनुजा। ग्रहण हे वैज्ञानिक आहे, अंधश्रद्धा ठेवू नये। पुढच्या भागामध्ये रंगांची चर्चा करत असताना सूर्यप्रकाशातून 7 रंग वेगळे करून आणि 7 रंगांपासून पांढरा रंग बनवून आपण प्रेक्षकांना दाखवला। हो, आणि एक महत्त्वाचा प्रयोग तू विसरतेस, त्याच भागात आपण हळदीचं कुंकूही करून दाखवलं। मंडळी, रंगांची दुनिया मन मोहवते खरी, पण रंगांच्या बाबतीतलं विज्ञान जर समजून घेतलं तर अधिक डोळसपणे आपण या रंगीबेरंगी दुनियेकडे पाहू शकतो। रसायन आहेत म्हणून तर रंग आहेत। 7 रंगांच्या पट्ट्या एका वेगाने गोल फिरवल्या
तर मग त्याच्यातून पांढरट रंग दिसतो म्हणाला आणि म्हणाला त्याला म्हणतात न्यूटन डिस्क. अरे ही दुनिया रंगीबेरंगी आहे म्हणून तर जगण्याला गंमत आहे ना. खगोलशास्त्र ही विज्ञानाची आकाशाचा वेध घेणारी शाखा. या शाखेची आपल्या प्रेक्षकांना ओळख करून देताना आपण आपल्या प्रेक्षकांना घेऊन गेलो थेट वरळीच्या नेहरू प्लॅनेटोरियममध्ये. आणि या भागामध्ये नेहरू प्लॅनेटोरियमचे संचालक डॉक्टर अरविंद परांजपे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला, सगळ्यांना मार्गदर्शन केलं. खगोल विज्ञान या विषयाच्या अनुषंगाने मुंबईतल्या नेहरू तारांगणाची शैक्षणिक आणि तितकीच रंजक सफर. पृथ्वीसह सगळे ग्रह ज्याच्या भोवती फेर धरून फिरतात तो सूर्य हा एक चक्क तारा आहे. शनिग्रहाचा असा छान कडी असलेला जो फोटो होता, जे चित्र होतं ना, ते मी पहिल्यांदा आपल्या शाळेच्या पाठ्यपुस्तकात बघितलं होतं. दर रविवारी संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर आम्ही 2-3 दुर्बिणी ठेवतो. मग त्या दुर्बिणीतनं प्रत्यक्ष आकाश दाखवतो. आणि त्यानंतर आपण थेट प्रेक्षकांना घेऊन नेहरू विज्ञान केंद्रातच गेलो. हो, आणि तिथल्या मंजुळा यादव यांनी भारताच्या अवकाश विज्ञानातील अभूतपूर्व कामगिरीबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती दिली. अवकाश तंत्रज्ञान या विषयाच्या निमित्ताने मुंबई इथल्या नेहरू विज्ञान केंद्राची एक रंजक सहल. आपल्या ग्रहमालेतल्या सगळ्याच ग्रहांचा आपण वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास केला अगं. अंतराळात जाऊन त्यातल्या इतर कुठल्या कुठल्या गोष्टींचा वेध माणसाने घेतला. आणि या ग्रहांचीही व्हॉयेजर अंतराळ यानाने आपल्या अंतराळ प्रवासात दुरून निरीक्षणं केलेली आहेत. चंद्रयान 1, 2, 3 किंवा मंगलयान असो, ह्या अत्यंत महत्त्वाच्या अंतराळ मोहिमा आहेत भारतासाठी. साहित्यप्रेमींना विज्ञानाशी जोडणारी गोष्ट म्हणजे विज्ञान कथा. हो, आणि यापुढे प्रसारित झालेल्या भागामध्ये ज्येष्ठ विज्ञान लेखक डॉक्टर बाळ फोंडके यांनी मराठी विज्ञान कथा आणि जागतिक विज्ञान कथा याविषयी माहिती सांगत असताना स्वतःची एक उत्तम अशी विज्ञान कथा सुद्धा आपल्याला ऐकवली. हो, आणि त्या विज्ञान कथेशी सुसंगत अशी चित्र अनुजा यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढली, ज्यामुळे त्या विज्ञान कथेची रंजकता वाढली. खरं तर विज्ञान कथा ही कथाच असते. त्यातला फरक जर म्हणायचा तर विज्ञान कथेचा आत्मा किंवा गाभा हा विज्ञान असतो. त्यातलं विज्ञान जर काढून टाकलं तर ती कथा म्हणून उरत नाही, ती कथा म्हणूनही कोसळून पडते. मराठी विज्ञान परिषदेच्या कथा स्पर्धेमध्ये आजचे जे आघाडीचे विज्ञान कथा लेखक आहेत, नारळीकर आहेत, एक आत्मप्रौढीचा दोष पकडून तो मी आहे, मी म्हणणारच होतो, सुबोध झावडेकर आहेत, यांना यातून पारितोषिक म्हणून आम्ही पुढे आलो. मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मी आणि मंदार दादाने काचेच्या वेगवेगळ्या गुणधर्मांविषयी अनेक खेळांमधून सांगितलं आणि छान छान ओव्या सुद्धा रचल्या. रांगोळी आणि बीच म्हणजे वाळूशी संबंधित, आरसा म्हणजे काचेशी संबंधित आणि काच ही वाळूशी संबंधित. म्हणजे आपल्या खेळाचा विषय आहे काच. मंडळी, काच या विषयाचा वैज्ञानिक संदर्भातून शोध घेऊया. वाळू अतिशय उच्च तापमानाला तापवून स्फटिक रूपी न होऊ देता थंड केली की काच मिळते. बोलावे तितुके थोडे हे तो विज्ञानाचे धडे, कण वाळूचे रगळे तेव्हा काच मिळे. वैज्ञानिकांना म्हणे अजूनपर्यंत काच घनरूपी आहे की द्रवरूपी हे नक्की कळलेलंच नाहीये. त्या पुढचा भाग होता तो म्हणजे ऐन दिवाळीतला. आणि दिवाळी म्हटलं की फटाके आलेच. खरंय, या फटाक्यांचा इतिहास सांगणारा, त्याचे दुष्परिणाम अधोरेखित करणारा आणि हो, हरित फटाक्यांची माहिती देणारा असा फटाके स्पेशल भाग आम्ही ऐन दिवाळीत प्रसारित केला. मंडळी, फराळाबरोबरच फटाक्यांचीही तयारी सुरू आहे ना, मग फटाक्यांमागचं विज्ञानही समजून घ्या. फटाके बनतात तेव्हा काय होतं, त्याच्यामध्ये गन पावडर असते की नाही. त्या गन पावडर मध्ये 3 पदार्थ असतात, चारकोल, सल्फर आणि पोटॅशियम नायट्रेट. शोभेच्या फटाक्यामध्ये जे रंग आपल्याला दिसतात ते आहे त्यामागचं विज्ञान, आणि ते रंग जसे आपल्याला दिसतात त्यामागे आहे कलाकारी. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना काय म्हटलं पाहिजे? काय म्हटलं पाहिजे? आगलावी मंडळी. आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. स्वयंपाकघर ही घरातली एक प्रयोगशाळाच. बरोबर. आणि याच्याशी संबंधित आपल्या मालिकेच्या भागात आपले पाहुणे होते ICTचे कुलगुरू डॉक्टर अनिरुद्ध पंडित. मंडळी, आम्ही आहोत रुचिराच्या सेटवर, पण एखादी पाककृती करून दाखवण्यासाठी नाही, तर रोजच्या स्वयंपाकातलं विज्ञान समजून घेण्यासाठी. विज्ञान म्हणजे काय तर आपल्या भोवतालच्या परिस्थितीची जाणीव
आणि त्याच्या मागे असणारी शास्त्रीय कारणं हे समजून घेणं एवढंच हे खरं विज्ञान आहे. त्यानंतरच्या भागात डॉक्टर अनिरुद्ध पंडित यांनी आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच केल्या जाणाऱ्या तळणाच्या मागचं विज्ञान अगदी सोप्या सुंदर शब्दात आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगितलं. मंडळी, पदार्थ शिजवायचे कसे यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेतला आपण, पण तळणीच्या पदार्थांचं काय तेही समजून घेऊया. तेलाचं तापमान कमी असेल तर तेलाची विस्कॉसिटी म्हणजे घनता जास्त असते, घट्ट असतं तेल, आणि ते एकदा आत गेलं की मग ते आपण ज्यावेळेला ड्रेन करायला ठेवतो ते ड्रेन पण नीट व्यवस्थित होत म्हणजे ते नाही. वडे तेल खातात म्हणतात ते हेच. एक्झॅक्टली. गणित हा जणू विज्ञानाचा गाभाच. बरोबर. आणि निसर्गातलं गणित आपण फिबोनाची मालिका आणि सुवर्ण गुणोत्तराच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांसमोर मांडलं. आणि यासाठी विज्ञान प्रसारक असलेल्या माझ्या दादाचा, मंदार दादाचा आपल्याला फायदा झाला. मंडळी, लहानपणापासून कुठल्या विषयाची जाम भीती वाटली असेल तर ते म्हणजे गणित. रोजच्या आयुष्यातलं विज्ञान आणि रोजच्या आयुष्यातलं गणित आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध याच विषयावर मला व्याख्यान द्यायचं आहे. पण मंडळी, गणित हा विषय फक्त सोपा आणि रंजकच नाही तर जीवनोपयोगीही आहे. गणितापासून आपण लांब जाऊच शकत नाही, कारण कोणतीही गोष्ट नेमकेपणाने सांगायची असेल तर गणित लागतंच. आणि त्या पुढच्या भागात मंदार दादाने गणिताचा उपयोग करून दाखवलेले वैज्ञानिक प्रयोग किंवा खेळ म्हणा आपण आपल्या प्रेक्षकांसमोर सादर केले. मी अजूनही मगाशी तू सांगितलेल्या निसर्गातल्या गणिताच्या गोष्टी आणि विज्ञान आणि गणित यांचं नातं कसं आहे याच सगळ्या विश्वात आहे रे. आपण त्या नजरेने निसर्गाकडे पाहिलं की मग प्रत्येक गोष्टीतला तर्कसुसंगत विचार आणि गणिती पाया आपोआप उलगडत जातो. 10 डिसेंबर हा नोबेल पुरस्कार वितरणाचा दिवस. त्याचंच औचित्य साधून आपण 8 डिसेंबर रोजी नोबेल पुरस्कार आणि त्याच्या विजेत्यांवर आधारित असा एक भाग प्रसारित केला. मंडळी, विज्ञानाच्या विविध शाखांमधल्या संशोधनासाठी दिलं जाणारं नोबेल पारितोषिक हा जगभरात गौरवाचा आणि कौतुकाचा विषय मानला जातो. हे नोबेल पारितोषिक कसं सुरू झालं, त्यातल्या कित्येक रंजक गोष्टी, गमतीदार किस्से यावर आधारित एक खास भाग विज्ञानम जनहिताय. की ज्या व्यक्तीने डायनामाइटचा शोध लावला त्याच व्यक्तीच्या नावाने पारितोषिक देण्यात येतं, नोबेल पारितोषिक, आणि ज्यामध्ये शांततेचा सर्वोच्च पुरस्कार देखील आहे. भौतिकशास्त्रात नोबेल मिळालेल्या 5 आणि रसायनशास्त्रात नोबेल मिळालेल्या 8 स्त्रियांमध्ये एक स्त्री कॉमन होती. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या गोष्टींइतक्याच शास्त्रज्ञांच्या गोष्टीही मनोरंजक असतात. या शास्त्रज्ञांच्या गोष्टींवर आधारित आपण मालिकेचा पुढचा भाग प्रसारित केला. हो, आणि या भागामध्ये सहभागी झाले होते या मालिकेचे लेखक डॉक्टर मानसी राजाध्यक्ष आणि प्राध्यापक मकरंद भोंसले. मंडळी, शास्त्रज्ञांच्या रंजक गोष्टी ऐकायला आवडतील ना? एक लहान मुलगा होता, त्याचा पतंग नेहमी त्याच्या सर्व मित्रांच्या पेक्षा असा मस्त उंच जायचा. या वैज्ञानिकांची जडणघडणच वेगळी ना, म्हणजे लहानपणापासून त्यांना एक एक काय काय प्रयोग सुचत असतात नाही. अगं प्रयोग तर असतातच, पण मुळात त्यांची विचार करायची पद्धतच वेगळी असते. शास्त्रज्ञांच्या गोष्टींवर आधारित एक खास भाग विज्ञानम जनहिताय. मावशी माझी तुलना थेट न्यूटनशी करते. मंडळी, मानवी इतिहासा इतका जुना भांड्यांचा इतिहास. निरनिराळ्या प्रकारच्या भांड्यांच्या चांगल्या वाईट गुणधर्मांचा वेध घेताना या भांड्यांचा इतिहास आपण आपल्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडला. मंडळी, चांदीची भांडी, अल्युमिनियमची भांडी, स्टील, पितळ, तांब्याची आणि आता तर मातीची भांडी आपण आपल्या स्वयंपाकघरात वापरतो. या भांड्यांच्या मागे काही विज्ञान असेल का? समजून घेऊया, जाणून घेऊया. भांडी हा विषय दिसतो तितका सोपा नाहीये बरं का. आदिमानवाला जेव्हा आगीचा शोध लागला ना, कदाचित त्याच्याच आसपास भांड्यांचा शोध लागला असावा. आणि मला असं वाटतं की भांडी ही आपल्यासारखी उत्क्रांत होत असतात. मानवी डोळ्यांना न दिसणारं पण मानवी जीवनावर खूप परिणाम करणारं असं सूक्ष्म जीवांचं एक प्रचंड विश्व आपल्या अवतीभोवती असतं. बरं, हे विश्व आपल्या अवतीभोवतीच नाही तर आपल्या शरीराच्या आत सुद्धा असतं. एका व्हॉट्सॲपच्या बातमीच्या निमित्ताने सूक्ष्मजीवांच्या विश्वाचा वेध घेणारा एक भाग आपण प्रसारित केला. आणि या भागामध्ये डॉक्टर मुग्धा आपटे यांच्यासारख्या तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याला लाभल्या. जैविक खतं ऐकलंयस का तू? म्हणजे बायो फर्टिलायझर, ते पण जीवाणूच असतात. शिवाय कंपोस्ट, बायोगॅस बनवणारे पण जीवाणूच आहेत.
अजून एक प्रकार म्हणजे बुरशी. बुरशी म्हटलं की आपल्याला काय आठवतं की ब्रेड खराब झाल्यावरती ते जे दिसतं ते बुरशी, बरोबर ना? पण ब्रेड तयार करायला पण एकपेशीय यीस्ट म्हणजे बुरशीच वापरतात. हो मॅडम. आणि मशरूम नाही म्हणजे हल्ली आपल्या डाएट मध्ये पण असतं ना, मग तेही याच प्रकारात मोडतं का? बरोबर. पण मशरूम जे आहेत ना ते आपल्याला डोळ्याला दिसतात, ते मोठे असतात त्यामुळे दिसतात, ते ह्याच प्रकारातले. बाकीचे जे आता मी तुला सांगितलं त्याच्यासाठी मायक्रोस्कोप किंवा सूक्ष्मदर्शक वापरावा लागतो, म्हणून ते सूक्ष्मजीव. अच्छा. डॉक्टर मुग्धा आपटे मॅडमचंच बोट पकडून आम्ही चेंबूरच्या स्वामी विवेकानंद कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजीच्या प्रयोगशाळेत गेलो. आणि त्या प्रयोगशाळेत सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार मायक्रोस्कोपच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना दाखवले. तर जीवाणू जे असतात ते पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे रॉड शेप, दंडगोलाकृती, किंवा स्पेरिकल, गोल गोल असतात, ते गोल एकटे असतात, किंवा दोघं जण एकत्र, किंवा द्राक्षाचा घोसासारखे असे वेगवेगळे असतात. त्याचे आकार वेगवेगळे असतात. आकार वेगवेगळे असतात, किंवा अंडाकृती पण असतात. सो असे वेगवेगळे सूक्ष्मजीव असतात. ओके. तर ते आता तुम्ही बघा, तर ते आपल्याला या सूक्ष्मदर्शकाखाली बघायला मिळतील. हा, त्याचं कारण असं की आपल्याला साध्या डोळ्याने दिसत नाही. मग सूक्ष्मदर्शकाच्या खाली बघितलं की ते मॅग्निफाय होतात, मोठे दिसतात, आणि ते साधारण ह्या सूक्ष्मदर्शकाखाली 1000 पट मोठे दिसतात. बापरे. 1000 पट. पण तरी सुद्धा जेव्हा तुम्ही ह्याच्यात बघाल तेव्हा ते तुम्हाला छोटे छोटेच दिसतात. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म या समर्थ रामदास स्वामींच्या वचनाला डोळ्यासमोर ठेवून आहारातल्या वेगवेगळ्या मूल्यांवर डॉक्टर राजेंद्र आगरकर सरांचं मार्गदर्शन लाभलं. कुठल्याही पदार्थाला 4 मूल्य असतात. 4 मूल्य? हो. कोणती? एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅलरीज किंवा उष्मांक मूल्य. ओके. दुसरं अर्थमूल्य म्हणजे तुम्ही किती पैसे खर्च करतात. तिसरं पोषण मूल्य म्हणजे या पदार्थातनं मला शरीराला आवश्यक असलेले कुठले घटक मिळत आहेत ते बघायचं. आणि चौथा भाग विनाशमूल्य म्हणजे या पदार्थामध्ये असा काही घटक आहे का की जो माझ्या शरीरासाठी योग्य नाही. आता ही जी 4 मूल्य आहेत, ही 4 मूल्य पाहून आपल्याला आपला पदार्थ निवडता येऊ शकतो. मोठमोठे पुरस्कार मिळवणारे वैज्ञानिक सुद्धा अहो आपल्यासारखी माणसंच असतात. तुमच्या आमच्यासारखं त्यांचंही कुटुंब असतं, त्यांच्याबद्दल त्यांना प्रेम असतं. खरंय. आणि या वैज्ञानिकांच्या कुटुंबाची प्रेक्षकांना कल्पना यावी यासाठी पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या पत्नी सुयशा आणि पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांच्या पत्नी रुजुता यांच्याशी आपण संवाद साधला. टिप्स म्हणजे त्यांची भाजी खूप छान बनवता येते. अरे वा. स्वयंपाकघरात लुडबुड नाही जास्ती करत, पण प्रयोग मात्र आम्ही करतो. इको कुकरच्या वेळेला सगळे प्रयोग घरी होत होते आणि हे पण करत होतो. त्याचा तक्ता, इतकं मिनटं, इतकं पाणी, इतकं हे घालायचं वगैरे. सोलारचे पण असत. सोलारवर म्हणजे दाणे भाजणे, किती मिनटं भाजले वगैरे तक्ता तयार करायला मला सांगितलं होतं की दररोज हे करायचं. 74 सालची गोष्ट आहे. बरोबर. तेव्हा यांचे एक मित्र आमच्या घरी आले. आम्हाला काय म्हणजे आता ते मित्र घरी आले तर काही नाही, नेहमीप्रमाणे आले. तर मग ते म्हणे अहो तुम्हाला माहिती आहे का काकोडकरांनी आज केवढं मोठं काम केलंय. आम्हाला कळे ना काकोडकरांनी मोठं काम म्हणजे काय केलंय. मग ते म्हणे आज त्यांनी आम्हाला ती सगळी हिस्ट्री सांगितली की त्यांनी पोखरणला जाऊन नाणोस्फोट केलेला आहे 74 सालचा. सर्वसामान्य जनतेच्या विज्ञानाबद्दलच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अहो वैज्ञानिक प्रयोग चक्क चमत्कार म्हणून खपवणाऱ्या भोंदू बाबांचा अलीकडे सुळसुळाट झालेला आहे. आणि याच बुवाबाजीचा बुरखा फाडणारा असा एक भाग आपण मंदार दादाच्या मदतीने प्रसारित केला. बोला ज्ञानानंद महाराजांचा विजय असो. मंडळी, आयुष्यात कधीतरी तुम्ही एखाद्या बुवाकडून चमत्कार नक्की बघितला असेल, पण खरं सांगू का, या चमत्कारामागे विज्ञानच असतं. बुवा लोक सुद्धा विज्ञानाचीच मदत घेतात. बघायचे कसं ते? हे घे, आधी फुंकर मार आणि मग तुला नवऱ्याविषयी काय वाटतं ते यामध्ये बोल. जर काही मुलगी खोटं बोलली वत्सा तर हा रंग नाहीसा होईल. ज्ञानानंद महाराजांचा विजय असो. विजय असो.
निसर्गाकडून आपण बरंच काही शिकतो आणि निसर्गाची नक्कल करून आपण आपले काही प्रश्न सोडवतो. निसर्गाची नक्कल करणाऱ्या या विज्ञान शाखेला बायोमिमिक्री असं नाव आहे. तुलनेने नवीन असणाऱ्या या विज्ञान शाखेची आपण आपल्या प्रेक्षकांना आपल्या पुढील भागातून माहिती करून दिली. मंडळी, निसर्गाकडून खूप काही शिकतो आपण. वैज्ञानिक मात्र निसर्गाची चक्क नक्कल करतात, ती मानवजातीच्या प्रगतीसाठी. उंच आकाशी खोल सागरी, घरीदारी वा गिरिशिखरांवरी, का कसे नि काय, विज्ञानम जनहिताय. शेत असो वा घोर काननी, प्रयोगशाळा वा उद्यानी, का कसे नि काय, विज्ञानम जनहिताय. जळी स्थळी काष्टी पाषाणी, तर्क सुसंगत विचारसरणी, का कसे नि काय, विज्ञानम जनहिताय. घरातल्या ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन, स्वतः फळं आणि भाज्या पिकवण्याचं समाधान आणि पर्यावरणाची जपणूक हे सर्व साध्य करणारी शहरी शेती ही आजच्या काळाची गरज आहे. हो, आणि याच शहरी शेतीचं तंत्र आपण प्रेक्षकांना दाखवलं. या भागामध्ये मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह आणि शहरी शेती विषयाचे तज्ज्ञ दिलीप हेर्लेकर सरांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलं. मंडळी, शहरातल्या धकाधकीच्या जीवनात सुद्धा शेती करता येते? हो, अलबत्त, नक्कीच करता येते. शहरी शेतीचे काही मस्त प्रयोग बघूयात मराठी विज्ञान परिषदेच्या गच्चीवर जाऊन. विज्ञानम जनहिताय या आपल्या मालिकेत. पावसाळा असेल आणि अशी ओपन एअरला आपली झाडं असतील तर पाऊस चालू असताना पाणी नाही घालत, गरजच नाही. हो, पण पाऊस जर थांबला, 8 दिवस पावसाने विश्रांती घेतली तर त्यावेळेला आपल्याला पाणी घालायला पाहिजे. बरोबर. मग हे कसं समजायचं? तर त्याच्याकरता आपण एक साधी टेस्ट डेव्हलप केली आहे. आपली जी कुंडी किंवा असेल त्याच्या वरच्या पृष्ठभागावर असं बोट टेकवायचं आणि आपल्या बोटाला माती चिकटता नाही कामा, पण ओलसरपणा लागला पाहिजे. हे जर असेल तर पाणी पर्याप्त आहे. आपलं अवघं जीवन व्यापून टाकणारं विज्ञान. या विज्ञान तंत्रज्ञानामुळेच तर आपली प्रगती होतीये, आपलं जीवन समृद्ध होतंय. आणि आजच्या घडीला निसर्गाचा मान आणि भान राखत अनेक वैज्ञानिक वेगवेगळ्या विषयांवर अत्यंत मोलाचं असं संशोधन करतायत. हे सुद्धा आपण अगदी गेल्याच भागात जाणून घेतलं. मी जे संशोधन करत आहे त्या प्रक्रियेमध्ये असं आहे की आम्ही काही जीवाणू शोधून काढले आहे की ते जीवाणू हे हानिकारक रसायने नष्ट करतील आणि त्याचबरोबर वीज निर्मितीही करतील. माझे संशोधन मुख्यतः बल्क नॅनोबल या विषयावर आहे. सांडपाण्याची समस्या असेल, शेतीविषयक असतील, पर्यावरण विषयक असतील, अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, या सर्व क्षेत्रामध्ये गणिताचा उपयोग होतो. तर अशा प्रकारे आपण आपल्या रोजच्या आयुष्याला व्यापून असलेल्या विज्ञानाचा आणि पर्यायाने आपल्या विज्ञानम जनहिताय या मालिकेच्या आजवरच्या भागांचा एक आढावा घेतला. हो, आणि हे सगळे भाग दूरदर्शन सह्याद्रीच्या फेसबुक पेजवर आणि दूरदर्शन सह्याद्री या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. विज्ञान प्रसाराचा वसा घेतलेल्या मराठी विज्ञान परिषद यांच्या अनेक प्रयत्नांचा हा एक भाग. समाजामध्ये तर्कसुसंगत विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न. विज्ञानम जनहिताय या आपल्या मालिकेला तुम्ही आजवर दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही तुमचे सदैव ऋणी राहू. तर मंडळी, बघत रहा विज्ञानम जनहिताय फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. आणि आता मागच्या भागातल्या प्रश्नांची उत्तरं. सुसंगत विचार सरणी, तंत्रज्ञाने होते प्रगती, देई मानवा सुख समृद्धी, निसर्ग विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी, जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय.